पंढरीतील निष्ठावंत वारकऱ्यांना आणि धारकऱ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. ज्ञानवाङ्मयाच्या आणि अध्यात्माच्या मुशीतून तयार झालेले प्रगल्भ विचारधन हे एका वैश्विक पातळीच्या क्षितिज परीक्षणाची ताकद व ईर्ष्या मनामध्ये जागवतात. या क्षितिजाच्या सारस्वताचा अमूल्य ठेवा जो कोणी अभ्यासेल आणि अंगी करेल त्याच्या अंगी नक्कीच आत्मिक बळ आला वाचून राहणार नाही. जास्त व प्रकृतीतून विकृती निर्माण न करता माणसाला अध्यात्माकडे घेऊन जाणाऱ्या, माणसाला त्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांची शिकवण ज्या ग्रंथातून मिळते, माणसाला जगण्याचं तत्व आणि महत्त्व जो ग्रंथ शिकवतो तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता होय. आणि आज श्रीमद भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील श्लोक 66चा अर्थ सांगण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे. नमस्कार. कुमारी मोहिनी चंद्रशेखर पायघड, श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगावची विद्यार्थिनी, ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणीतर्फे आयोजित मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते ॲड गणेश नागोराव दुधगावकर जागतिक खुला वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय चिंतन करते आहे श्रीमद भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 66चा नेमका अर्थ काय? प्रश्नचिन्ह. मग महोदय, प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना आणि विषयात सांगितलेला नेमका अर्थ जाणून घेण्यासाठी मला सगळ्यात पहिल्यांदा तो श्लोक काय आहे हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं वाटतं. मग भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील श्लोक 66 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना असं म्हणतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पाप्योभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजेच सर्व धर्मांचा त्याग करून, मामेकं शरणं व्रज म्हणजे फक्त मला शरणे, अहं त्वा सर्व पाप्योभ्यो मी तुला सर्व पापांपासून, मोक्षयिष्यामि मा शुचः म्हणजेच मुक्त करेल, तू शोक करू नकोस. हा झाला श्लोकाचा सरळ अर्थ. परंतु विषयात विचारलेला नेमका अर्थ जाणून घेण्यासाठी मला श्लोकातील धर्म हा शब्द फार महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा श्लोकाचा नेमका अर्थ जाणून घेण्यासाठी धर्म ही संकल्पना मला पहिल्यांदा स्पष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. कारण धर्म म्हटलं की तुमच्या माझ्या डोळ्यासमोर वेगवेगळे धर्म उभे राहतात, परंतु तो धर्म नसून धर्म म्हणजे कर्म होय. मग एक विद्यार्थी म्हणून माझ्या वाट्याला आलेलं कर्म, एक पालक म्हणून तुमच्या वाट्याला आलेलं कर्म, एक शिक्षक म्हणून त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म, एक डॉक्टर म्हणून त्यांच्या वाट्याला आलेलं कर्म, हे प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम अर्थात कर्तव्य म्हणजे धर्म होय. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतायत का की तू तुझ्या सगळ्या कर्तव्यांचा त्याग कर, कर्माचा त्याग कर, तू सगळं सोडून दे आणि फक्त मला शरण ये, मी तुला सगळ्या पापांपासून मुक्ती देईल, तू अजिबात दुःख करू नकोस, शोक करू नकोस? तर अजिबात नाही. मला वाटतं विषयातील नेमका अर्थ समजून घेण्यासाठी आणि श्रीकृष्णानं केलेला उपदेश समजून घेण्यासाठी मला एक श्लोक फार महत्त्वाचा वाटतो. भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे ज्यावेळी समाजामध्ये अधर्म वाढतो त्यावेळी धर्मरक्षणार्थ सत्पुरुषांचा जन्म होत असतो. याही पुढे जाऊन असं गीतेमध्ये असं म्हटलं आहे की परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गीतेच्या या संदेशात समता प्रस्थापित करण्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी वेळोवेळी महान विभूती जन्म घेतात हेच खरे. निसर्गाच्या या अद्भुत आविष्काराचे साक्षीदार बनून पुरोगामी भारतभूमीच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये धर्मरक्षणासाठी वेळोवेळी महान विभूती जन्म घेत असतात. आणि मग श्रीकृष्ण अर्जुनाला असं कसं सांगेल की तू तुझ्या सगळ्या धर्माचा, कर्तव्यांचा त्याग कर आणि मला शरण ये? मग मला वाटतं विषयातला नेमका अर्थ जाणून घेण्यासाठी श्रीकृष्णानं केलेला उपदेश तुम्हा मला समजून घ्यावा लागेल. मग श्रीकृष्ण इथं अर्जुनाला एकाच वेळी 2 गोष्टी करायला सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे अर्जुनानं त्याचं मन आणि शरीर भक्तीमध्ये गुंतवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं आपल्या एक योद्धा म्हणून त्यानं आपली सांसारिक कर्तव्य सुद्धा पार पाडली पाहिजे. या पद्धतीनं अर्जुनानं आपला क्षत्रिय धर्म तर सोडूच नाही, पण त्याचबरोबर त्यानं त्याच्या क्षत्रिय धर्माचं पालन करत असताना त्याला भक्ती सुद्धा केली पाहिजे अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. हे सगळं झालं कर्मयोगाचा तत्व. परंतु याही पुढे जाऊन विषय समजून घेत असताना श्रीकृष्णानं केलेला उपदेश मला फार महत्त्वाचा वाटतो.
श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की आपल्याला आपल्या सांसारिक धर्माचं पालन करण्याची गरज नाही आणि म्हणून अर्जुना तू तुझ्या सांसारिक धर्माचा त्याग कर आणि फक्त त्या परमेश्वराला शरण जा. हे झालं कर्म त्यागाचं तत्व. मग इथे एक प्रश्न जो तुमच्या, माझ्या आणि प्रत्येकाच्याच मनामध्ये निर्माण होऊ शकतो तो म्हणजे जर आपण आपल्या सर्व सांसारिक कर्तव्यांचा अर्थात धर्माचा त्याग केला तर आपल्याला आपण अपराधी आहोत असं वाटणार नाही का? आपण अशा वेळेला पापी आहोत असं सुद्धा कदाचित वाटू शकतं. परंतु श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतायत की हे अर्जुना तू अजिबात घाबरू नकोस, तू चिंता करू नकोस, दुःख करू नकोस किंवा शोकही करू नकोस, कारण मी तुला त्या सगळ्या पापांपासून मुक्त करेल. तू त्याची जबाबदारी माझ्यावरती टाक आणि मला शरण ये, मग मी तुला सगळ्या भौतिक अस्तित्वापासून देखील मुक्त करेल. हा झाला विषयाचा एकंदरीत सार. परंतु विषयाचा मूळ गाभा जाणून घेत असताना आणि श्रीकृष्णानं केलेला उपदेश समजून घेत असताना, श्रीकृष्णानं केलेली शिकवण समजून घेण्यासाठी आपल्याला धर्म या शब्दाचा परिपूर्ण अर्थ कळला पाहिजे. मुळात धर्म हा शब्द ध्र या धातूपासून तयार झालेला असून त्याचा अर्थ सक्षम किंवा मग जबाबदारी, कर्तव्य, विचार किंवा मग आपल्यासाठी योग्य ती कृती असा होतो. परंतु वास्तविक पाहता या धर्माचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे भौतिक धर्म आणि दुसरा तो आध्यात्मिक धर्म. मग या दोन्ही प्रकारचे धर्म समजून घेत असताना या दोन्ही प्रकारच्या धर्माचा आत्मा हा दोन भिन्न संकल्पनांवरती आधारित असलेला तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो. मग जेव्हा आपण स्वतःला फक्त शरीर म्हणून ओळखतो तेव्हा आपला धर्म हा आपल्या भौतिक पदव्या, जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि नियमानुसार ठरवला जातो, ज्यामध्ये पालकांची सेवा करणं, सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडणं इत्यादींबरोबरच ब्राह्मण, क्षत्रिय धर्म इत्यादींचा सुद्धा समावेश होतो. आणि म्हणून त्याला एक दुसरी संज्ञा वापरली जाते ती म्हणजे अतिरिक्त धर्म. पण ज्या वेळेला दुसऱ्या बाजूला आपण स्वतःला एक आत्मा म्हणून ओळखतो तेव्हा आपल्या धर्माला सांसारिक नावं आणि आश्रम नसतात. पिता, आई वडील, मित्र, प्रिय आणि आत्म्याचे निवासस्थान हे सर्व देव आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं एकच कर्तव्य आहे ते म्हणजे प्रेमभावानं भगवंताची सेवा करणं, त्या भगवंताला शरण जाणं. जर आपण आपल्या भौतिक कर्तव्याचा त्याग केला तर कर्तव्यापासून विचलित झाल्यामुळे ते पाप होते. परंतु जर आपण शारीरिक धर्माचा त्याग केला आणि अध्यात्माचा आश्रय घेतला तर ते पाप होत नाही. मग मला विषयातला नेमका अर्थ जाणून घेण्यासाठी शरण जाणं ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची वाटते. मग त्या भगवंताला शरण का जायचं या प्रश्नाचं उत्तर सांगत असताना मला श्रीमद भगवद्गीतेतील 11व्या अध्यायातील 41वा श्लोक फार महत्वाचा वाटतो. या श्लोकामध्ये भगवंताला शरण का जायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला मिळतं. मग या श्लोकात असं सांगितलेलं आहे की जे भगवंताला शरण जात नाही त्यांच्यावरती 5 प्रकारचं ऋण असतं. एक स्वर्गातील देवांप्रती, ऋषीमुनींप्रती, पित्रांप्रती, मानवांप्रती, अतिथी आणि नातेवाईकांसारख्या इतर सजीवांप्रती. या सगळ्या ऋणापासून जर मुक्त व्हायचं असेल तर वर्णाश्रम पद्धतीमध्ये विविध प्रकारच्या कार्यपद्धती सांगितलेल्या आहेत. परंतु या सगळ्या पापांपासून जर मुक्त व्हायचं असेल, या सगळ्या पापापासून जर स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर सरळ आणि सोपा मार्ग आहे तो म्हणजे त्या भगवंताला, परमेश्वराला शरण जाणं. मग जेव्हा आपण भगवंताला शरण जात असतो तेव्हा आपण या सगळ्या पापापासून आपोआप मुक्त होत असतो. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी दिल्यानं त्याच्या फांद्या, फळे, फूल, खोड, देठ या सगळ्या अवयवांना आपोआप पाणी मिळतं, अगदी तत्वतः देवाप्रती असलेली आपली कर्तव्य अगदी त्याच प्रमाणात पार पाडल्यानं आपण सर्वांप्रती असलेली आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तितक्याच पद्धतीनं पार पाडू शकतो. आणि म्हणून आध्यात्मिक धर्माचा स्वीकार करून त्याच्यामध्ये स्थापित झाल्यानंतर भौतिक धर्माचा त्याग केल्यानंतर कोणतेही पाप आपल्याला मिळत नाही. किंबहुना पूर्ण आणि खऱ्या अर्थानं आध्यात्मिक धर्मामध्ये बुडून जाणं हेच अंतिम ध्येय आहे. मग शरण जाणे आणि विषयाचा नेमका अर्थ सांगत असताना मला जगप्रसिद्ध तत्ववेत्ता अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी केलेलं विधान फार महत्वाचं वाटतं. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी आपल्या जीवनाच्या शेवटी भगवद्गीतेचा अभ्यास केला, भगवद्गीता वाचली आणि भगवद्गीतेचं महत्त्व समजून घेतलं. आणि त्यावेळेला ते असं म्हणतात की मी माझ्या जीवनाच्या सुरुवातीलाच जर भगवद्गीतेचं महत्त्व समजून घेतलं असतं तर मला भगवद्गीता समजली असती आणि मग मी त्या भगवंताला अर्थात भगवद्गीतेला शरण गेलो असतो.
कारण ज्यावेळी माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो की हे जग, ही सृष्टी कशी निर्माण झाली असेल, तर तेव्हा मला तो भगवंत हाच सर्वश्रेष्ठ वाटतो आणि बाकीचे सर्व गौण वाटतात. याही पुढे जाऊन बोलत असताना आणि विषय समजून घेत असताना मला रामायणातील तो प्रसंग फार महत्त्वाचा वाटतो. ज्यावेळेला लक्ष्मण स्वतःच्या धर्माचा, कर्तव्याचा, शारीरिक कर्तव्यांचा त्याग करून आपल्या भगवंतासाठी अर्थात श्रीरामासाठी वनवासाला गेलेल्या लक्ष्मणाची कथा तुम्ही ऐकलीच असेल. याही पुढे जाऊन हे परमेश्वरा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. मला आई वडील कुटुंब वगैरे कोणालाही मी ओळखत नाही. तू परमेश्वर म्हणजेच माझं सर्वस्व आहे. कारण मला माहीत आहे की तू दृष्टांचा संहार करून पतितांचं रक्षण करणार आहेस, सर्वांचं हृदय जाणून घेणार आहेस आणि म्हणून तूच माझं सर्वस्व आहेस, तूच माझा स्वामी आहेस, असं म्हणणारा भक्त प्रल्हाद देखील मला या ठिकाणी फार महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून श्रीकृष्ण असं म्हणतात की मी शारीरिक आचरणाबाबत सुद्धा धर्मग्रंथामध्ये अनेक सूचना दिलेल्या आहेत, परंतु ज्यांना त्यामध्ये दोष वाटतो आणि जे केवळ माझ्या भक्तीमध्ये तल्लीन होण्यासाठी सगळ्या प्रकारचे उपदेश सोडून देतात, म्हणून मी त्यांनाच माझे खरे भक्त मानतो. आणि म्हणून याही पुढे जाऊन बोलत असताना मला श्रीकृष्णाने केलेला उपदेश फार महत्त्वाचा वाटतो. श्रीकृष्णाने अर्जुनाला सर्वोच्च अशी शिकवण दिली. पहिल्यांदा श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म करण्यास सांगितले आणि एक योद्धा म्हणून भौतिक धर्म करण्यास सांगितले. परंतु भौतिक धर्मामुळे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत नाही, जे की आपल्याला आपल्या सर्वोच्च शिखरापर्यंत घेऊन जात असतं. आणि म्हणून याही पुढे जाऊन बोलत असताना आणि विषय समजून घेत असताना मला अर्जुन आणि कर्णातला महाभारत युद्धातला एक प्रसंग फार महत्त्वाचा वाटतो. ज्यावेळेला कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध सुरू असतं, त्यावेळेला कर्णापुढे अर्जुनाचा निभाव लागत नाही आणि अशाच वेळेला कर्णाच्या रथाचा चाक हे जमिनीमध्ये रुततं आणि मग ते चाक बाहेर काढण्यासाठी कर्ण रथातून बाहेर उतरतो, स्वतःचा धनुष्यबाण बाजूला ठेवतो आणि रथाचा चाक काढण्यासाठी प्रयत्न करू लागतो. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतो की तू त्याच्यावरती बाणांचा वर्षाव कर. आणि मग कर्ण श्रीकृष्ण आणि अर्जुनाला प्रश्न करतो की हे धर्मयुद्ध आहे आणि हाती शस्त्र नसलेल्या शत्रूवरती घाव घालू नये असे धर्म सांगतो. मग त्यावेळेला श्रीकृष्ण कर्णाला प्रति उत्तर देताना असं म्हणतो की द्रौपदीच्या वस्त्राला भर सवयीत हात घालताना, एकट्या अभिमन्यूला सगळे कौरव एकत्र येऊन मारताना, पांडवांना द्यूतात फसवताना आणि त्यांचं राज्य हडप करताना, तेव्हा कुठं गेला होता राधा सुद्धा तुझा धर्म? मला वाटतो तो धर्म सुद्धा आम्ही लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भगवद्गीता ही माणसाच्या जगण्याचं तत्व आणि महत्त्व समजून सांगणारी आहे, माणसाच्या अंतर्मनात प्रवेश करणारी आहे. आणि म्हणून त्या भगवद्गीतेचं महत्त्व आम्ही समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधी आणि विनोबा भावेंनी सुद्धा या भगवद्गीतेचं महत्त्व समजावून घेतलं आणि गीताई नावाचा ग्रंथ, मराठीत भाषांतर असणारा ग्रंथ विनोबा भावेंनी लिहिला. मला वाटतं भगवद्गीतेतील जीवनाचा सार सांगणारी शिकवण आता आम्ही प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे आणि ती समजून घ्याल एवढ्याच माफक आशावादासह शेवटी कविवर्य सुरेश भटांच्या शब्दात इतकंच की जगाची झोपून दुःखे सुखांशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकून भेगा मनुष्य सांधतो आम्ही. जरी बदलणाऱ्या या वर्तमानाला कळे ना आमची भाषा, तरी विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, मनपूर्वक धन्यवाद.